मेरे यीशु मसीह। भक्ति मेरी है, शक्ति तू दे, मेरे यीशु मसीह। जीवन ये मेरा अधूरा है तुझ बिन, मेरे यीशु मसीह। सांसें ये मेरी अधूरी है तुझ बिन, मेरे यीशु मसीह। भक्ति मेरी है, शक्ति तू दे, मेरे यीशु मसीह। भक्ति मेरी है, शक्ति तू दे, मेरे यीशु मसीह। योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत, हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, ह्यामुळे तुम्ही अडकलता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर, आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काहीच लाभ नाही। मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत। प्रभूचे हे शुभवर्तमान, हे ख्रिस्तात तुझी स्तुती असो। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पंचग्रंथाच्या अभ्यासक्रमातील पहिली 3 पुस्तकं अभ्यासल्यानंतर आज आपण 4थ्या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत। आणि हे जे 4थं पुस्तक आहे हे गणना या नावाने ओळखले जात आहे, म्हणजे नंबर्स, द बुक ऑफ नंबर्स। पण तत्पूर्वी आपण जी पहिली 3 पुस्तकं आतापर्यंत अभ्यासलेली आहेत त्याची थोडक्यामध्ये मी तुम्हाला आठवण करून देण्याचा प्रयत्न करीत आहे। लेट मी रिकॅप व्हॉट वी हॅव डन इन फर्स्ट 3 बुक्स ऑफ द पेंटॅट्यूक। आपण पहिलं पुस्तक उत्पत्ती या पुस्तकाला सुरुवात केली, ज्या पुस्तकामध्ये 1 ते 50 असे एकूण 50 अध्याय आहेत। आणि या उत्पत्ती पुस्तकाचं 2 विभागामध्ये विभाजन झालेलं आहे। 1 पासून तर 11व्या अध्यायापर्यंत देव आणि विश्वाची निर्मिती हे महत्त्वाचे घटक आपण अभ्यासलेले आहेत। तदनंतर 12व्या अध्यायापासून तर 50व्या अध्यायापर्यंत आपण अब्राहम आणि त्याचं सहकुटुंब यांची कथा अभ्यासली, म्हणजे अब्रामाचा मुलगा इसाक, इसाकापासून याकोब आणि याकोबानंतर मग योसेफ आणि त्याचे भाऊ, अशा प्रकारे ही जी अब्राहमाचं कुटुंब आहे ह्याचा अभ्यासक्रम उत्पत्ती या पुस्तकामध्ये आपण शिकलेलो आहोत। या पुस्तकाचं खास एक अध्याय 32वा जो अध्याय आहे, ह्या अध्यायामध्ये आपण पनिएल या ठिकाणी याकोबाने एक देवी माणसाबरोबर जी झुंज दिली होती ती झुंज बघितली आहे। आणि या झुंजीमध्ये याकोबाला परमेश्वर देवाचा एक खास आशीर्वाद मिळालेला आहे, कारण परमेश्वराशी हा झुंजत असताना त्या ठिकाणी याकोबाने त्या देवाकडे आशीर्वाद मागितला। आणि मग याकोबाला असा आशीर्वाद मिळाला की त्या दिवसापासून याकोब त्याला न म्हणता त्याला इस्रायल हे नवीन नाव मिळालेलं आहे। तर अशा प्रकारे हा जो पहिलं पुस्तक आहे हे पहिलं पुस्तक आपण अभ्यासलं। आणि मग आपण दुसऱ्या पुस्तकाकडे आलो, जे जुन्या करारातील अत्यंत महत्त्वाचं पुस्तक
ज्याला निर्गम म्हटलं जातं. या निर्गम पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की जर हे पुस्तक आपण अभ्यासलं नाही, हे पुस्तक आपण शिकून घेतलं नाही, तर इस्रायलचा इतिहास आणि इस्रायलचा धर्म जो कोणता आहे याची आम्हाला माहिती मिळणार नाही. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हटलं जात आहे. ज्याप्रमाणे उत्पत्ती ह्या पुस्तकामध्ये आपण सहकुटुंबाची कथा ही शिकून घेतली, त्याचप्रमाणे निर्गम या पुस्तकामध्ये इस्रायलची मुलं म्हणून हे पुस्तक संबोधलेलं आहे. या पुस्तकामध्ये निर्गम पुस्तकामध्ये खास 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे की हे जे इस्रायल लोक आहेत हे इजिप्त देशामध्ये फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये आहेत. आणि या गुलामगिरीमधून मोशे हा एक नवीन नेता त्यांना त्या इजिप्तमधून बाहेर काढतो आणि मग तो सिनाय पर्वतावरती घेऊन जातो. सिनाय पर्वतावरती घेऊन जायच्या अगोदर ही जी इस्रायल लोक आहेत ही अरण्यामध्ये भटकत असतात, भरकटली जात असतात. आणि मग शेवटी त्या सिनाय पर्वतावरती हा मोशे हा इस्रायल लोकांना त्या नवीन आज्ञा देतो. आणि आज्ञा दिल्यानंतर मग साहजिकच इस्रायल लोकांचं नातं हे परमेश्वराबरोबर घट्ट होण्यासाठी त्या ठिकाणी तो एक निवास मंडप उभारतो. जे निवास मंडप हे दर्शवितं की इस्रायल आणि परमेश्वर या दोघांचं एक अतूट नातं आहे. आणि म्हणून ते निवास मंडपाविषयी त्यांच्यामध्ये जो आदर आहे, जी भावना आहे, अधिक वाढत आहे. आणि अशा प्रकारे हे निर्गम पुस्तक आपण अभ्यासल्यानंतर मग शेवटी आपण 3ऱ्या पुस्तकाकडे आलो आणि ते होतं लेवीय, ज्याला इंग्रजीमध्ये लेविटिकस म्हटलं जातं. लेव्यासंबंधी हे पुस्तक आहे. म्हणजेच इस्रायल लोकांनी जे निवास मंडप उभारलेलं होतं, या निवास मंडपामध्ये देवाची भक्ती करण्यासाठी, देवाची उपासना करण्यासाठी उपासनासंबंधी जी नियमावली आहे, ही नियमावली माझ्या प्रिय बंधू भगिनींनो या लेवीय पुस्तकामध्ये दिलेली आहे. एवढंच नाही तर याजकांना जे पुरोहित आहेत त्यांनी कशाप्रकारे आपली जबाबदारी पार पाडावी, कशाप्रकारे शुद्धतेचं आपण अनुकरण करावं, हे या लेवीय पुस्तकामध्ये आपण अभ्यासतो. म्हणून बऱ्याच वेळा कधी प्रश्न विचारला जातो की जे देवाला अर्पणं दिली जात होती, ही देवाला दिलेली अर्पणं ही देवाला हवी आहेत का? आणि म्हणून जेव्हा ही 5 प्रकारची या लेवीय पुस्तकामध्ये अर्पणं आहेत, ही देवाला खुश करण्यासाठी नव्हती, तर या अर्पणामागे एकमेव हेतू होता, तो म्हणजे इस्रायल लोकांचं जे नातं आहे हे परमेश्वराबरोबर एकनिष्ठ किंवा घनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि त्याचसाठी ही इस्रायल लोक परमेश्वराबरोबर आपलं नातं घट्ट करण्यासाठी ही अर्पणं अर्पवायची. एकूण 5 प्रकारची अर्पणं त्या ठिकाणी आपण अभ्यासली. पहिलं अर्पण होतं ते म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांतार्पण, पापार्पण आणि शेवटी दोषार्पण. आणि अशा प्रकारची ही 5 अर्पणं या लेवीय पुस्तकामध्ये आपण शिकलेलो आहोत. लेवीय पुस्तकाचा शेवटच्या अध्यायामध्ये अध्याय 26 आणि 27मध्ये मोशे इस्रायल लोकांसमोर एक पर्याय ठेवतो. आणि या पर्यायापैकी दोन पर्यायापैकी एक पर्याय त्यांना निवडायचा असतो. पहिला पर्याय असतो की त्यांनी ओबिडियन्स म्हणजे आज्ञाधारक वृत्ती धारण करायची. जर त्यांनी आज्ञाधारक वृत्ती धारण केली तर देवाचा भरपूर आशीर्वाद या इस्रायल लोकांना मिळणार आहे. आणि दुसरा पर्याय होता तो म्हणजे अनफेथफुलनेस, अविश्वासूपणाची वृत्ती. जर आपण देवाविषयी अविश्वासूपणा दाखवला तर आपल्याला रोगराईला सामोरं जावं लागेल, आपल्यामध्ये अंधकार निर्माण होईल आणि अशा प्रकारचे जे वाईट गोष्टी आहेत ह्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. हा एक पर्याय होता. आणि अशा प्रकारे मोशेने हे 2 पर्याय हे इस्रायल लोकांसमोर ठेवलेले होते. आणि अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही पहिली पंचग्रंथातली पहिली 3 पुस्तकं
आतापर्यंत आपण अभ्यासलेली आहेत. आज आपण पंचग्रंथातील चौथ्या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत आणि हे चौथं पुस्तक आहे गणना, ज्याला इंग्रजीमध्ये नंबर्स या नावाने ओळखलं जातं. आणि म्हणून या गणना पुस्तकाची थोडक्यामध्ये तुम्हाला मी प्रस्तावना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. गणना पुस्तक म्हणजे जणू काही इस्रायल लोकांची एक कथा आहे की हे इस्रायली लोक सिनाय पर्वतापासून कूच करत कनान देशामध्ये जात असताना त्यांचा जो प्रवास आहे, प्रवासाचं वर्णन ह्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर देवाने त्याला जी वचनभूमी दिलेली होती, जे प्रॉमिस लँड, गॉड हॅज प्रॉमिस टू देम, ती प्रॉमिस लँड, जे वचनभूमी ही इस्रायल लोकांना मिळणार होती. आणि त्याचसाठी ह्या गणना पुस्तकामध्ये मोशे जो संदेष्टा आहे, मोशे जो नेता आहे, हा मोशे ह्या इस्रायल लोकांची शिरगणती करतो किंवा त्याची काउंटिंग करतो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सेन्सेस म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे सिनाय पर्वतापासून तर कनारपर्यंतचा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाचा वृत्तांत या गणना पुस्तकामध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो आपल्याला शिकायला मिळणार आहे. आपण बघितलं निर्गम पुस्तकाचा काळ. निर्गम पुस्तक जेव्हा आपण अभ्यासलं तेव्हा आपल्याला निर्गम पुस्तकामध्ये सांगण्यात आलं होतं की या निर्गम पुस्तकाचा जो कालावधी आहे हा 1700 कालामध्ये जे इस्रायल लोक आहेत हे इजिप्तमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा ते इजिप्तमध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर सर्वसाधारणपणे 1300 ते 1200 हा जो कालखंड आहे, या काळामध्ये हे इस्रायल लोकांचं गुलामाचं जीवन किंवा या गुलामगिरीचं जीवन त्या ठिकाणी ते जगत होते. आणि त्या ठिकाणी मग मोशे हा एक संदेष्टा आहे की मोशेच्याद्वारे हे इस्रायल लोक त्या फारोच्या गुलामगिरीमधून बाहेर पडत असतात. हे सर्व आपण निर्गम या पुस्तकामध्ये शिकलेलो आहोत. हा निर्गमचा कालावधी लक्षात ठेवत असताना आपण जेव्हा गणना पुस्तकाचा काळ अभ्यास बघत असतो तेव्हा गणना पुस्तकाचा जो कालावधी आहे हा 1250 ते 1290 पर्यंत आहे, म्हणजे एकूण 40 वर्ष आहेत. आणि म्हणून ही जी 40 वर्ष आहेत, ह्या 40 वर्षाचं या इस्रायल लोकांचं अरण्यामधील जे जीवन आहे, अरण्यामध्ये कशा प्रकारे ते भरकटत असतात, कशा प्रकारे ते भरकटलेले आहेत, अरण्यामध्ये कशा प्रकारे धावत आहेत, याचा वृत्तांत आपण या गणना पुस्तकामध्ये प्रिय बंधू भगिनींनो शिकत आहोत. निर्गम पुस्तकाची सुरुवात, निर्गम पुस्तकामध्ये आपण बघितलं की इजिप्त ते सिनाय ह्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याचा वृत्तांत आपण निर्गम पुस्तकामध्ये आपण अभ्यासला. लेवीय पुस्तकामध्ये आपण काय बघतो, लेवीय पुस्तकामध्ये आपण हे अनुभवतो की देवाने जे दिलेलं नियमशास्त्र आहे, हे नियमशास्त्र किती महत्त्वाचं आहे याची माहिती आपल्याला लेवीय पुस्तकामध्ये भेटली. आणि मग जेव्हा आपण गणना पुस्तकामध्ये आलो तेव्हा गणना पुस्तकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो की सिनायपासून तर कनानपर्यंत असा जो प्रवासाचा वृत्तांत आहे, हा प्रवास जो आहे हा गणना पुस्तकामध्ये आपण अभ्यासतो. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इस्रायलची जणू काही एक कथा आहे. ही कुठली कथा आहे? इस्रायल लोकांची अशा प्रकारे ही जी कथा आहे की जेव्हा जीवनामध्ये दुःख येतात, जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात, जीवनामध्ये जेव्हा अपयश येतं, जीवनामध्ये जेव्हा वेगवेगळी आव्हानं येतात, तेव्हा ही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी ही इस्रायल लोक घाबरतात. ती जी स्टेप आहे, जे पाऊल आहे, ते पाऊल टाकण्यासाठी ते प्रयत्न करत नाही. आणि हीच एक खेदाची गोष्ट आहे, ही या गणना पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण प्रिय बंधू आणि भगिनींनो बघत आहोत की देव हा विश्वासू आहे. आणि म्हणूनच देवाच्या विश्वासूपणाची कथा ह्या पुस्तकामध्ये दडलेली आहे. जेव्हा इस्रायली लोक हे देवाविरुद्ध जातात, जेव्हा देवाविरुद्ध बंड करतात,
तेव्हा देखील परमेश्वर देव या इस्रायल लोकांना टाकत नाही. आणि म्हणून हे जे सर्व वृत्तांत आहे, हे वृत्तांत आपण या गणना पुस्तकामध्ये अभ्यासतो आहोत. गणना पुस्तकामधील महत्त्वाचा शब्द कुठला आहे? मी अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1250 ते 1290 हा जो काळ आहे, या 40 वर्षामध्ये ही जी इस्रायल लोक आहेत, ही इस्रायल लोक जणू काही ते अरण्यामध्ये टाकलेली आहेत. आणि म्हणून महत्त्वाचा शब्द या पुस्तकामध्ये आहे, तो म्हणजे भटकणे. ही लोक अरण्यामध्ये भटकत आहेत. आता ही अरण्यामध्ये भटकत असताना एक गोष्ट मात्र खरी आहे. दुसऱ्या कुठल्या गोष्टी ते करत नसतील, मात्र एक गोष्ट आहे की ही लोक, इस्रायल लोक जणू काही त्या ठिकाणी ही वर्ष मोजत आहेत. वर्ष कशा प्रकारे संपत आहेत एवढं एक चांगलं गोष्ट करत आहेत. बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत देवाविरुद्ध गेलेल्या आहेत आणि देवाविरुद्ध बंड करताना आपण त्यांना बघत असतो. त्याच्यानंतर या पुस्तकातला महत्त्वाचा जो अध्याय आहे, तो अध्याय आहे अध्याय 14, की परमेश्वर देवाने जी इस्रायल लोकांना वचनभूमी देण्याचं प्रॉमिस केलं होतं, जे अभिवचन दिलं होतं, ह्या वचनभूमीमध्ये पाऊल टाकण्यासाठी किंवा हे वचनभूमी यामध्ये जाण्यासाठी हे इस्रायल लोक नकार देतात. हा एक महत्त्वाचा अध्याय या पुस्तकामध्ये आम्हाला शिकायला मिळतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, गणना या पुस्तकाचं शीर्षक आता आपण अभ्यासूया. पवित्र शास्त्राच्या आरंभीमध्ये, सुरुवातीमध्ये ग्रीक आणि लॅटिन भाषांतराला अनुसरून या पुस्तकाला गणना हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या पुस्तकाचा आरंभ आणि जो शेवट आहे, हा आरंभ आणि शेवट हा इस्रायल लोक व त्यांचे याजक यांच्या शिरगणतीने केलेला आहे. म्हणजे त्यांचं सेन्सेस केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांची शिरगणती केलेली आहे. याचा वृत्तांत या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. आणि म्हणून अध्याय 1 ते 4 पर्यंत पहिली शिरगणती मोशे हा इस्रायल लोकांची करतो आणि तदनंतर अध्याय 26 मध्ये दुसरी एक शिरगणती मोशे इस्रायल लोकांची त्या ठिकाणी करत आहे. आणि अशा वेळी इस्रायल लोकांची, म्हणजेच इस्रायल लोक सिनाय पर्वतावर असताना, सिनाय पर्वतावरतून जेव्हा ते प्रवास करतात आणि कनान देशा ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात करतात, तेव्हा त्यांची पहिली शिरगणती सुरुवात होते. आणि मग तदनंतर दुसऱ्या भागामध्ये 26व्या अध्यायामध्ये जे पुन्हा एकदा मोशे हा इस्रायल लोकांची पुन्हा एकदा शिरगणती करतो, जेव्हा ते मोवाब या ठिकाणी आहेत. आणि म्हणून हे जे महत्त्वाचे प्रसंग आहेत, हे महत्त्वाचे प्रसंग या गणना पुस्तकामध्ये सांगण्यात आलेले आहेत. या पुस्तकाचा शेवटी लेखक आपण बघूया. तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पंचग्रंथाचा जो मूळ लेखक आहे, हा मूळ लेखक हा मोशे आहे. आणि म्हणून या गणना या पुस्तकाच्या संदर्भामध्ये देखील बायबल अभ्यासकांनी, बायबल तत्त्वज्ञानाने एकमताने सांगितलं आहे की या पुस्तकाचा जो लेखक आहे तो लेखक मोशे आहे. आणि याचा एक संदर्भ मी तुमच्यासमोर आता या ठिकाणी वाचत आहे. अध्याय 33 मध्ये वचन 2 या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराच्या आज्ञेवरून त्यांनी कूच केले, त्याप्रमाणे त्यांच्या मजला मोशेने नोंदिल्या त्या ह्या. म्हणजेच जे काय इस्रायल लोकांचा जो प्रवास वर्णन आहे त्याच्या ज्या नोंदणी आहेत, नोंद या मोशेने केलेली आहे. आणि अशा प्रकारे मोशे हा या गणना पुस्तकाचा लेखक, प्रिय बंधू भगिनींनो, मानण्यात आलेला आहे. गणना या पुस्तकाचे एकूण महत्त्वाचे 3 भाग आहेत. आणि या गणना पुस्तकाची विभागणी या 3 विभागामध्ये करण्यात आलेली आहे. पहिला जो भाग आहे, तो पहिला भाग आहे वचनदत्त देशात जाण्याची पूर्वतयारी. अध्याय 1 पासून तर अध्याय 10 पर्यंत
जे देवाने दिलेला प्रॉमिस लँड वचनभूमी जी आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी मोशे हा इस्रायल लोकांची तयारी करतो. हा पहिला भाग आपण या पुस्तकामध्ये अभ्यासणार आहोत. दुसरा जो भाग आहे वचनदत्त देशाकडे प्रवास. मग 11व्या अध्यायापासून तर 25व्या अध्यायापर्यंत ते ज्यांची जी तयारी झाली होती आता ते प्रवास करण्यास सुरुवात करतील 25व्या अध्यायापर्यंत. आणि मग शेवटी जो तिसरा भाग आहे तो तिसरा भाग वचनदत्त देशात वतन घेण्यासाठी मोशेने नव्याने एक शिरगणती केली गेली आहे. त्याचा वृत्तांत अध्याय 26 ते अध्याय 36पर्यंत आपण अभ्यासणार आहोत. आणि अशा प्रकारे ही गणना पुस्तकाची विभागणी जी आहे ही 3 गटामध्ये आपण करत आहोत. पहिला मुद्दा आपण आता शिकूया. आणि पहिला मुद्दा आहे वचनदत्त देशात जाण्याची पूर्वतयारी. सिनायपासून कनानपर्यंतचा जो प्रवास आहे तो कनानपर्यंतचा प्रवास सुरुवात करायच्या अगोदर मोशे इस्रायल लोकांची शिरगणती करतो. आणि मोशेने ही जी शिरगणती केली आहे त्याच्या अगोदर तो कशा प्रकारे करतो किंवा का करतो हेच उत्तर जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की या मोशेने इस्रायल लोकांची तयारी कशी केली. पहिली गोष्ट त्यांनी केली की सर्व वंशाची त्यांनी शिरगणती सुरुवात केली. इस्रायलमध्ये जे 12 वंश आहेत आणि त्या सर्वांची त्यांनी शिरगणती सुरुवात केली, त्यांची नाव नोंदणी करण्यास सुरुवात केली. दुसरी गोष्ट त्यांचे संघटन करून त्यांना शुद्ध केले. त्यांचे संघटन केलं म्हणजेच त्यांना एकत्र आणलं. आणि विशेषतः जे पुरुष लोक होते जे या वंशाचे प्रमुख होते त्यांना संघटित करीत असताना त्यांना शुद्ध करणं प्रिय बंधू आणि भगिनींनो अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण ज्या वचनभूमीमध्ये आपण जात आहोत त्या वचनभूमीमध्ये आपण अशुद्ध म्हणून प्रवेश करायचा नाही तर शुद्ध असलं पाहिजे. म्हणून आपली जी नैतिक मूल्ये आहेत ही नैतिक मूल्य अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी आहेत. तर दुसरी गोष्ट त्याने केलं त्या सर्वांना त्यांनी संघटन करून त्यांना शुद्ध केलं. आणि हे करत असताना तिसऱ्या गोष्टीकडे आला तो याजक संस्था त्याने स्थापन केली. आणि आपण जुन्या करारामध्ये बघतो की लेवी हा एक याजक आहे कारण त्याचे लेवी या वंशामधून आलेले आहेत ते याजक आहेत. तर अशा प्रकारे याजक संस्था त्याने स्थापन केली. त्याच्यानंतर निवास मंडपाचं समर्पण केलं. आणि निवास मंडपाचं समर्पण करीत असतानाच त्याने सर्व इस्रायल लोकांबरोबर वल्हांडणाचा सण साजरा केला. तर अशा प्रकारे जे 5 मुद्दे आहेत हे 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे मोशेने ह्या इस्रायल लोकांची तयारी केलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा तपशील देवाने आज्ञा देऊन केलेला आहे. आणि म्हणून ही तयारी करण्यामागे मोशेचा उद्देश काय आहे, कशासाठी त्याने ही तयारी केली, कशासाठी गरज होती ही तयारी करण्यामागे. आणि म्हणून त्या ठिकाणी 2 अत्यंत महत्त्वाचे उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे इस्रायलला देवाच्या सक्षमतेसाठी तयार करायचं आहे. म्हणजेच देवाची जर आपण निवडलेली लोक असणार, देवाने जर आम्हाला देवाची प्रजा म्हणून जर बोलावलं असेल तर आपण आपल्या पाचारणाला हे प्रामाणिक असलं पाहिजे. आणि अशावेळी आपण अपात्र आहोत, अपात्र असूनसुद्धा देव आम्हाला निवडतो. म्हणून त्याच्या या सक्षमतेसाठी तयारी दर्शवण्यासाठी आपण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या कुठे आपल्याला लागू होता कामा नये यासाठी मोशेने तो पहिला उद्देश ठेवला होता की इस्रायलला देवाच्या सक्षमतेसाठी तयार करायचं. दुसरी गोष्ट अभिवचनाने दिलेल्या देशाचा ताबा घेण्यास त्यांना तयार करायचं. आता देवाने कुठलं अभिवचन त्यांना दिलेलं आहे की आय विल गिव्ह यू द प्रॉमिस लँड. जी वचनभूमी परमेश्वर देवाने त्या कनान देशामध्ये तो देणार होता, त्यांना त्या ठिकाणी देणार होता, त्याचा ताबा घेण्यासाठी हे मोशेने या लोकांची तयारी केलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या नवीन अशा देशामध्ये जाणार तेव्हा तुम्हाला तुमचं जीवन हे समृद्ध ठेवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी ह्या गोष्टींची जी आवश्यकता आहे ह्या ठिकाणी मोशेने या 2 गोष्टी हे उद्देश समोर ठेवून त्यांची शिरगणती केलेली आहे. तर देवाने अब्रामाशी शपथपूर्वक केलेल्या करारानुसार हा देश वतन देण्याचे अभिवचन त्यांना दिलेले होते. कारण देवाने त्यांना वचन दिलं होतं
त्यांचे आद्य प्रवक्ते जे आहेत अब्राहम, इसाक, याकोब, ह्या सर्वांना परमेश्वर देवाने जे वचन दिलं होतं ते वचन त्या ठिकाणी पूर्ण होणार होतं. आणि म्हणून अशा प्रकारे या वचनदत्त देशात जाण्याची पूर्वतयारी जी आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो ही या मोशेने केलेली आहे. तर पहिला जो मुद्दा आहे वचनदत्त देशात जाण्यासाठी त्याने पूर्वतयारी, म्हणून पहिले जे 4 अध्याय आहेत या 4 अध्यायामध्ये मोशे ह्या सर्वांची ही शिरगणती करणार, तो सेन्सेस करणार आणि अशा प्रकारे प्रत्येक वंशाचा एक एक प्रमुख जो असेल त्याची शिरगणती केल्यानंतर त्याला तो विशिष्ट प्रकारची जबाबदारी त्या ठिकाणी त्याची नमूद करणार आहे. तर हा एक पहिला मुद्दा ह्या ठिकाणी आपण अभ्यासतो. दुसरी गोष्ट, वचनदत्त देशाकडे त्यांचा प्रवास सुरुवात होणार, जर्नी टुवर्ड्स द प्रॉमिस लँड. आणि हा जो प्रसंग आहे, हा अध्याय आहे, हा 11 पासून सुरुवात होईल आणि 25 पर्यंत ते जाणार आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, कनान देशाच्या सीमावर पोचल्यावर हे जे इस्रायल लोक आहेत, हे इस्रायल लोकांनी दाखवलेला जो घोर अंधविश्वास आहे, म्हणजेच त्याने जे आज्ञाधारकपणा त्या ठिकाणी दाखवली नाही. आणि म्हणून तसं बघायला गेलं तर सिनायपासून तर कनानपर्यंतचा जो प्रवास होता इस्रायल लोकांचा, हा प्रवास आनंदाचा व्हायला पाहिजे होता, चांगला जायला पाहिजे होता. परंतु हा आनंदाचा प्रवास झाला नाही, तर हा जो प्रवास होता हा प्रवास रखडत गेला आहे. कारण प्रत्येक क्षणी हे जे इस्रायल लोक आहेत हे देवाविरुद्ध कुरकुर करताना आपण बघणार. एकदा ते कुरकुर करणार, आम्हाला खायला अन्न नाही म्हणून मानाविरुद्ध कुरकुर करणार. पुन्हा एकदा ते जाणार आणि पुन्हा पाणी आम्हाला मिळत नाही म्हणून कुरकुर करणार. आणि अशा प्रकारची ही यांच्यामध्ये ही जी कुरकुरता आहे ही वाढत जाणार आहे. आणि म्हणून त्यांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास आनंदाचा प्रवास नाही, तर हा एक वेदनेचा किंवा दुःखाचा किंवा कुरकुर करण्याचा अशा प्रकारे प्रवास होणार आहे. आणि म्हणून त्यांनी कनान देश हा बघितला, बाहेरून सर्व कनान देश बघितला की तो सर्व समर्थ आहे, चांगला आहे. आणि अशा प्रकारे देशात प्रवेश करण्यास त्यांनी नकार दिला. आणि नकार दिल्यानंतर त्यांचा अविश्वासाला ते बली पडून त्यांनी देवाचे जे अभिवचन होते हे जणू काही नाकारलं. त्याचा परिणाम हे इस्रायल लोक रानामध्ये 40 वर्ष भटकत राहिली. की जो प्रदेश परमेश्वर देव वचनभूमी परमेश्वर देव त्यांना देणार होता त्या वचनभूमीमध्ये जवळपास ते पोचलेले होते. परंतु सर्व काही अविश्वासामुळे त्यांच्या नशिबामध्ये हा जो वचनभूमीचा जो प्रदेश होता तो आला नाही. म्हणजेच या दुसऱ्या भागामध्ये आपण बघतो की तयारी झालेली आहे, सर्व काही तयारी होऊनसुद्धा तो त्यांना आनंद त्यांना मिळवता आला नाही. आपण पुढे जेव्हा जात असताना जेव्हा 13व्या अध्यायापासून तर आता आम्ही 25व्या अध्यायावरती जात असताना अत्यंत महत्त्वाचे 2 प्रश्न हे तुमच्या अभ्यासासाठी आहे. पहिला प्रश्न आहे, संपूर्ण कनान देश टेहळून पाहण्यासाठी मोशेने 12 हेरांना पाठवले, म्हणजे स्पाईस. संपूर्ण कनान देश टेहळून पाहण्यासाठी मोशेने 12 हेरांना पाठवले, त्यांची नावं काय? प्रश्न तुमच्या सर्वांच्या अभ्यासासाठी देत आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आणि त्यासाठी हे पुस्तक वाचा. जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हाच तुम्हाला हे जे 12 वंश आहेत आणि हे जे 12 हेर जे आहेत त्यांची नावं तुम्हाला सापडणार आहेत. आणि मग याला अनुसरूनच दुसरा एक जो प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्या अभ्यासासाठी आहे की मोशेने कनान देशामध्ये हे 12 हेर पाठवलेले होते, 12 स्पाईस. 12 जे हेर पाठवले होते त्या 12 पैकी कोणत्या 2 हेरांना कनान देशामध्ये जाता आलं? म्हणजेच 12 पैकी केवळ 2घेच कनान देशामध्ये त्या वचनभूमीमध्ये राहिलेल्या इस्रायल लोकांबरोबर ते प्रवास म्हणजे जाणार आहेत.
आणि जो वचनभूमी परमेश्वराने त्यांना दिलेली आहे त्याचा ते आनंद भोगणार आहेत. त्या दोघांची नावं काय, ते कोण आणि का तेच दोघे जाऊ शकले, याचं उत्तर आपण शोधून काढायचं आहे. महत्त्वाचे अध्याय. आपण तिसऱ्या मुद्द्याकडे यायच्या अगोदर या पुस्तकामधील जे महत्त्वाचे अध्याय आहेत त्या महत्त्वाच्या अध्यायाकडे आपण आता थोडंसं लक्ष देऊया. आणि विशेषतः हे महत्त्वाचे जे अध्याय आहेत हे दुसऱ्या विभागामध्ये आहेत. अध्याय 12, अध्याय 13 आणि 16, 20, 25 अशा प्रकारे जे महत्त्वाच्या काही घटना आहेत त्या मी थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिली गोष्ट, अध्याय 12मध्ये आपण बघतो की मोशेचा भाऊ अहरोन व बहीण मिरियाम हे मोशेविरुद्ध कुरकुर करतात किंवा मोशेविरुद्ध तक्रार करतात. आपण अगोदर बघितलं की इस्रायलची लोकं होती ही मोशेविरुद्ध कुरकुर करत आहेत आणि प्रत्येक वेळी जेव्हा कुरकुर करत असताना मोशेला ते एकच जाब विचारतात, आम्ही इजिप्तमध्ये त्या मिस्र्यामध्ये चांगलं जीवन जगत होतो, आम्हाला तू मरायला इथे कशाला आणलं आहे? कारण इथे आम्हाला खायला मिळत नाही, इथे आम्हाला प्यायला मिळत नाही. आणि अशा प्रकारची ही जी कुरकुरता आहे ही मोशेची कुरकुरता, ही इस्रायल लोकांची कुरकुरता ही फक्त लोकांपुरतीच मर्यादित नव्हती, तर स्वतःच्या त्याच्या कुटुंबातील जे भाऊ होते, स्वतःची बहीण होती, ती देखील मोशेविरुद्ध ही जाब विचारते किंवा त्याला देखील तो प्रश्न विचारते. आणि मोशेचा देखील स्वतःचे स्वकुटुंबीय हे द्वेष करत आहेत. म्हणजे 12व्या अध्यायामध्ये हे आपल्याला दोघांची कथा आपल्याला वाचायला मिळणार आहे. आता कनान देशामध्ये प्रवेश करण्यास इस्रायल लोक नकार का देतात? अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे हा भाग आपण आता या ठिकाणी अभ्यासूया. कनान देशामध्ये म्हणजे कनानच्या अगदी सीमेवरती हे लोक पोचलेले आहेत. मग कनानमध्ये प्रवेश करण्यासाठी लोक नकार का देतात? तर या अध्यायामध्ये विशेषतः 13 पासून 14 आपण काय बघतो की परमेश्वर देव मोशेला सांगेल की कनान देश हेरून घेण्यासाठी 12 लोकांना तू पाठव. आणि म्हणून हे 12 जे हेर आहेत, हे 12 जे लोक आहेत हे कुटुंबामधील पुरुष असणार आहेत. आणि अशावेळी वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक पुरुष तू निवडायचं. सर्व पुरुष हे इस्रायलचे प्रमुख होते. आणि म्हणून जेव्हा हे आपल्या सिनाय पर्वतापासून बाहेर पडले, कनानमध्ये गेले, तेव्हा जवळजवळ त्यांनी 40 दिवसांचा प्रवास केला आहे. आणि या 40 दिवसांमध्ये त्यांनी प्रवास करीत असताना हे 12 हेर जे आहेत त्या ठिकाणी गेले. आणि 12 हेरांनी प्रवास केल्यानंतर 40 दिवस त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण कनान बघितल्यानंतर ते जेव्हा 13व्या अध्यायामध्ये आपण बघतो की ते पारान रानातील कादेश या ठिकाणी मोशे आणि अहरोन याला भेटणार आहेत. आणि पारान रानातील कादेश या ठिकाणी मोशेला जेव्हा येतील तेव्हा त्या ठिकाणी ते कनानमध्ये जे काय बघितलं आहे, कनानमध्ये काय त्यांनी समृद्धी बघितली आहे त्याचा वृत्तांत देणार आहे. आणि हा काय त्यांनी वृत्तांत दिला या 12 जणांनी? 12 जणांनी सांगितलं की तेथील अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. तेथील जी झाडाची फळं आहेत ही त्यांनी आणलेली होती त्यांच्याबरोबर. आणि म्हणून हे सुंदर असा बगीचा आहे, निसर्ग आहे, त्या ठिकाणी आहे, दुधामधाचा प्रदेश आहे. त्याप्रमाणे तेथील रहिवासी हे बलवान आहेत, नगरे मोठी आहेत, अनाकाचे वंशज त्या ठिकाणी आहेत, नेगेब प्रांतात अमोलकी राहतात, डोंगराळ भागात इत्ती राहतात, यबुसी व अमोरी राहतात आणि समुद्रकिनारी यार्देन तीरी हे कनानी लोक वास्तव्य करीत आहेत. हा सुंदर असा इतिहास म्हणजे कनान देशामध्ये जे काय आहे ह्या सर्व गोष्टी ह्या 12 जणांनी त्या मोशेला आणि अहरोनाला सांगितल्या. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे सर्व बघितल्यानंतर मग अहरोन आणि मोसे आणि विशेषतः या 12 जणांपैकी जे दोघे होते त्यांनी सांगितलं की जे कनान देश आहे काबीज करण्यासाठी ह्या ठिकाणी लढाई करण्यासाठी आपण समर्थ आहोत. मात्र
ह्या ठिकाणी 12पैकी 10 जणांनी एक दुसऱ्या प्रकारचं उत्तर पुन्हा एकदा दिलं. म्हणजे चांगली बातमी जी दिली होती त्या चांगली बातमीला जोड कशाची दिली, एक अनिष्ट बातमीची. आणि अनिष्ट बातमीमध्ये त्यांनी काय सांगितलं की येथील जो भाग आहे, कनान येथील जो भाग आहे, जर आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला ग्रासून टाकणार, आपल्याला खाऊन टाकील, मारून टाकील. आणि सर्व जे लोक आहेत हे धिप्पाड आहेत, सामर्थ्यशाली आहेत. नेफिली घराण्यातील वंशज जे आहेत ते त्या ठिकाणी आम्हाला आढळले आहेत. त्याचबरोबर आम्ही जे लहान आणि हे सर्व लोक बघितल्यानंतर आपण त्यांच्यासमोर लहान टोळ्यासारखे आम्हाला दिसत होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी या कनान देशामध्ये पाऊल टाकण्यासाठी त्यांनी धाडस दाखवलं नाही. आणि अशा प्रकारचा हा वृत्तांत दिल्यानंतर साहजिकच इस्रायल जे लोक आहेत हे इस्रायल लोक त्या ठिकाणी पाऊल टाकण्यासाठी घाबरतात. आणि जी वचनभूमीमध्ये आता ते जाणार होते आणि तो आनंद अगदी साजरा करणार होते, तो आनंद त्यांना त्या ठिकाणी साजरा करता आला नाही. आणि म्हणून त्यांनी देवाविरुद्ध आणि विशेषतः मोशेविरुद्ध आज्ञाभंग केला आणि अविश्वासाची कृती दाखवली, दुःखी झाले. आणि या कारणामुळे हे जे इस्रायल लोक आहेत हे 40 वर्ष अरण्यामध्ये भटकू लागले. अरण्यामध्ये भटकण्याचं कारण एकमेव हेच आहे की त्यांनी दाखवलेला अविश्वासूपणा आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा हा जो प्रवास आहे या 13व्या अध्यायामध्ये आपण अनुभवतो. तदनंतर अध्याय 16 आणि 17मध्ये अध्याय 16 आणि 17मध्ये आपण 2 वंश आहेत, रहुबेन वंश आणि लेवी वंशामधील, विशेषतः लेवी वंशामधील कोरह आणि रहुबेन वंशामधील दातान आणि अबिराम ही जी लोक आहेत ही मोशेच्या नेतृत्वावर हे प्रश्न विचारतात. म्हणजे नेतृत्व जे आहे अहरोन आणि मोशेचं याच्यावरती प्रश्न करीत असताना हे लोक सांगतायत की आपण जर सर्वच पवित्र असणार, आपण इस्रायल लोक जर सर्वच पवित्र असाल, मग परमेश्वराच्या मंडळीवर तुम्ही वर्चस्व का गाजवता? म्हणजे इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्यासाठी वर्चस्व तुम्ही का गाजवता? हे ह्या वंशातील लोकांनी प्रश्न निर्माण केले. हे प्रश्न मोशेला त्यांनी विचारले. हे 16व्या अध्यायामध्ये 16 ते 17व्या अध्यायामध्ये आपण अभ्यासतो. तदनंतर 20व्या अध्यायामध्ये 20वा जो अध्याय आहे, इस्रायल लोक कादेश येथे आली आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी अगोदर सांगितलं, पारान येथील कादेश जो जागा आहे त्या ठिकाणी हे 12 जे हेर आहेत हे कनानमधील जो वृत्तांत आहे, कनानमधील जी बातमी आहे ती घेऊन येणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी कादेश येथे आली, पुन्हा ते परमेश्वराविरुद्ध बंड करू लागली, कुरकुर करू लागले. आणि प्रत्येक वेळी ती कुरकुर करण्याची, आम्हाला खायला नाही मिळत, आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही, आणि अशा प्रकारची कुरकुर ती चालू होती. आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाची घटना घडली की मोशे मग परमेश्वर देवाकडे मध्यस्थी करण्यासाठी जातो की लोक आता भुकेने मरणार, तहानेने हे जे मरणार आहेत. आणि अशावेळी परमेश्वर देवाने त्यांना काय सांगितलं, मोशेला सांगितलं, काठी घे आणि त्या दगडावर मार. आणि काठी घेऊन दगडावर मारल्यानंतर त्या दगडामधून पाणी येईल आणि मग तो पाणी पिण्यासाठी तू इस्रायल लोकांना दे. आता बघा, अत्यंत महत्त्वाचं वचन अध्याय 20मध्ये 10 वचन आणि 10 ते 13मध्ये काय झालेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की मोशे व अहरोन हे जणू काही परमेश्वराबद्दल अविश्वासूपणा दाखवतात. म्हणजेच मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे वचनभूमीमध्ये 2 हेर आणि इस्रायल लोक जातील, इवन मोशे हा देखील वचनभूमीमध्ये पाऊल टाकणार नाही. याला एकमेव कारण होतं की मोशेने अविश्वासूपणा दाखवलेला होता. आणि या अविश्वासूपणा बघा मोशेचा कुठे येत आहे. तो मोशेने जी अविश्वासूपणा जी दाखवली ह्यामध्ये सांगितलं आहे अध्याय 20मध्ये वचन 10 ते 13 मी वाचत आहे. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरानो ऐका,
तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावेचे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे त्यांनी पाणी प्यालं. ह्यावर परमेश्वर मोशे व अरोन यांना म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. कोणाच्या हातून घडणार नाही? मोशे आणि अहरोन. म्हणजेच जी वतनभूमी, जो कनानी देश, ज्या ठिकाणी दुधामधाचा प्रवाह आहे, हा जो मी तुम्हाला देणार आहे त्या देशामध्ये तुम्हाला जाता येणार नाही. परमेश्वर देव मोशे आणि अहरोनाला ते सांगत आहे. आणि अशा प्रकारे इवन मोशे आणि अहरोन ह्या प्रॉमिस लँडमध्ये, ह्या वचनभूमीमध्ये प्रवेश करत नाही. ओन्ली हे 2 जे हेर आहे, 2 स्पाईस आहे ते, आणि त्याचबरोबर इस्रायल काही लोक हेच या वचनभूमीमध्ये जाणार आहे, त्यांना वचनभूमीमध्ये जाण्याचं भाग्य मिळणार आहे. तर 20वा अध्याय माझी इच्छा आहे की आपण घरामध्ये वाचा. तो अत्यंत महत्त्वाची त्याच्यामध्ये माहिती आम्हास मिळणार आहे. त्याच्यानंतर अध्याय 21मध्ये आपण बघत आहोत की आतापर्यंत 20 अध्याय 16पासून सुरुवात झालेली आहे. मध्ये मध्ये लोक खुरखुर करतील, लोक बंड पुकारतील, देवाविरुद्ध जातील. आणि अध्याय 21मध्ये बघा अत्यंत महत्त्वाचं एक शिकवणूक आहे, आणि ती शिकवणूक आहे आगे साप, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रॉन्झ स्नेक म्हणजे पितळेचा साप असं म्हणतो. त्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. आणि विशेषतः हा जो संदर्भ आहे, जेव्हा आपण पवित्र क्रूसाकडे बघतो किंवा पवित्र क्रूसाचा सण साजरा करतो, तेव्हा ही जी वाचनं आहेत, हे जे वचन आहे, याची आम्हाला कुठेतरी आठवण होणार आहे. आता हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग ह्या ठिकाणी काय सांगत आहे की इस्रायलला अदोमाच्या प्रदेशामधून पुढे जाता येईना. आता इस्रायलची लोकं होती, ही जसजशी पुढे जात होती तेव्हा कठीण परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागत होतं. आणि तेव्हा दुसरीकडे जेव्हा ते वळले, तांबड्या समुद्राकडे माघारी वळाले, पुन्हा एकदा त्यांना धीर सुटला. कधीकधी त्यांच्या मनामध्ये वाटत होतं की आपण कनानी देशांकडे जाऊया, पण पुन्हा एकदा मनामध्ये भीती होती आणि मग ते मागे जायचे तांबड्या समुद्रामागे. आणि म्हणून उतावलीपणाने पुन्हा एकदा त्यांनी बंड केले. देव नियमित पुरवीत असलेला मान्ना हलका आहे. देव जे भोजन देत आहे, मान्ना भाकर देत आहे, ही हलक्या स्वरूपाची आहे. पाणी आहे ते कटू लागत आहे, चांगलं नाही. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कुरकुर या इस्रायल लोकांनी व्यक्त केली. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक लोक मरण पावली. म्हणून हे जे अनेक लोक मरण पावली, अशावेळी मोशेने पुन्हा एकदा लोकांसाठी परमेश्वराकडे विनवणी केली. बघा, आपण जेव्हा मोशेच्या नेतृत्वाकडे येतो तेव्हा मोशेचं एक चांगलं नेतृत्व म्हणजे तो मध्यस्थी आहे. तो नेहमी परमेश्वराकडे इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी मागायचा. त्याला माहीत आहे त्याच्यामधील जे लिमिटेशन आहेत, कमकुवतपणा आहे, ती जरी माहीत असलं तरीसुद्धा हा लोकांसाठी परमेश्वराकडे विनवणी करायचा. आणि विनवणी करीत असताना मग त्याने हे जेव्हा लोक मरत होते, इस्रायल लोक मरत होते, अशावेळी मोशे परमेश्वराकडे जातो, विनवणी करतो. आणि परमेश्वर देव त्याला काय सांगतो बघ, की अनेक लोक मरण पावले आहेत. मोशेने पुन्हा एकदा लोकांसाठी विनवणी केली. आणि मग परमेश्वराने मोशेला सांगितलं, झेंड्याच्या खांबावर टांगलेल्या ब्रांझच्या सापाकडे पाहणे त्यावर उतार आहे. जी मेलेली लोक मरत आहेत, ह्याने जर त्या जो झेंड्याचा टांगलेला ब्रांझ साप आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर ते त्याच्यामधून त्यांना जीवन मिळणार आहे, ते बरे होणार आहे. आणि म्हणून कदाचित हा मूर्तीपूजेसारखा विषय ठरला असेल, पण नंतर आपण जुन्या करारामध्ये दुसऱ्या राजेचं पुस्तक जे आहे, ह्या दुसऱ्या राजेच्या पुस्तकामधील अध्याय 18 वचन 4मध्ये बघतो की ही जी परंपरा होती की मूर्तीपूजेची शिकवणूक होती त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे. आणि म्हणून जेव्हा हे पितळेच्या सापाकडे बघायचे, हे मेलेले लोक जेव्हा पितळेच्या सापाकडे बघायचे
तेव्हा ते बरे व्हायचे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे की वनामध्ये घडलेली ही घटना आणि ख्रिस्ताला उंच करणे याची तुलना केली आहे. त्या सापाकडे पाहणारे वाचले, ज्याप्रमाणे त्या सापाकडे पाहणाऱ्या लोक जे त्यांचं ते वाचले आहेत, त्याप्रमाणे ख्रिस्ताच्या क्रूसाकडे जे पाहतील ते देखील लोक वाचले जाणार आहेत. म्हणून योहानाच्या शुभवर्तमानामध्ये वचन अध्याय 3 वचन 14 आणि 15 ह्या दोन्ही बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलं आहे की विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. योहानाचं हे जे वाचन आहे, विशेषतः आपण पवित्र क्रूसाचा सण साजरा करतो तेव्हा आपण आपल्या नजरेसमोर येईल की जेव्हा तुम्ही त्या उंच क्रूसाकडे बघणार तेव्हा तुमचं तारण होणार. आणि हीच जणू काही शिकवणूक या अध्याय 21मध्ये आगे सापाचा जो प्रसंग आहे त्याच्यामधून आम्हाला शिकायला मिळत आहे. या दुसऱ्या भागामधील शेवटचा जो प्रसंग आहे, अध्याय आहे, तो अध्याय आहे अध्याय 22मध्ये. 22 ते 25मध्ये आपण मोवाबाचा राजा बालाक आणि बौराचा मुलगा बलाम यांची एक कथा आपण बघत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलं आहे की मोवाबाचा जो राजा आहे बलाक ह्यांनी बघितलं की इस्रायल लोकांची संख्या आता वाढत चालली आहे. त्याचबरोबर ही इस्रायल लोक आहे कदाचित आपल्यावरती वर्चस्व गाजवतील आणि म्हणून आपला जो भाग आहे, आपला भाग वर्चस्व गाजवत असताना काबीज करतील, ही मनामध्ये भीती मोवाब या राजाला बलाकला माहीत पडू लागली. आणि म्हणून मोवाब व मिधानी, मोवाबचा जो राजा आहे, राजा बालक यांनी मोवाब व मिधानी लोकांना बोलवलं आणि त्यांनी ह्या लोकांना बोलवून बलामाकडे पाठवलं. बलाम हा एक चांगला मनुष्य होता की बलाम हा फरात नदीकडे राहत होता. आणि म्हणून बलामाकडे का पाठवलं तर बालाकाला माहीत होतं की बलाम हा जो राजा आहे ह्याला परमेश्वर देवाने एक आशीर्वाद दिला आहे, वचन दिलेलं आहे. आणि आशीर्वाद देण्यामागे की जेव्हा तू आशीर्वाद देतो तेव्हा लोकांना आशीर्वाद मिळत असतो आणि जेव्हा तो शाप देतो तेव्हा तो लोकांना शाप मिळतो, हे बालाकला माहीत होतं. आणि म्हणून बालाकने हे जे मिधानी लोक होते आणि मोवाबी लोक यांची टोळी केली आणि त्याला पाठवलं याच्याकडे बलामकडे. आणि बलामला सांगितलं तू माझ्याकडे ये आणि या इस्रायल लोकांना तू शाप दे. आता 22व्या अध्यायापासून सुरुवात होणारी जी घटना आहे ही वाचण्यासाठी आणि शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून हे जे लोक आहेत हे लोक बलामकडे जातील. बलामकडे गेल्यानंतर बलाम त्याला कशाप्रकारे उत्तर देईल, बलाम त्या राजाच्या विनंतीला मान देऊन तो वाचवण्यासाठी किंवा त्या इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी येईल का, जी संपूर्ण जी कथा आहे ही कथा प्रिय बंधू आणि भगिनींनो तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाचा. आणि वाचत असताना याच्यामधून तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. गणना पुस्तकातील तिसरा जो महत्त्वाचा मुख्य मुद्दा आहे तो आहे की वचनदत्त देशात वतन घेण्यासाठी नव्याने सुरुवात केली जाते की नव्याने एक तयारी केली जाते. आणि ह्याची जी माहिती आहे अध्याय 26 तर 36 आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून वचनदत्त देशाची वतन मिळवायचं आहे. आणि म्हणून पहिल्या शिरगणतीनंतर हे जे लोक आहेत इस्रायल लोक जवळजवळ 40 वर्ष भटकत आहेत रानामध्ये. आणि आता 40 वर्षांचा हा प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यांनी ते मोवाबच्या मैदानी देशामध्ये आलेले आहेत. आणि मैदानी प्रदेशामध्ये येऊन पोचल्यानंतर त्या भागामध्ये वतन मिळवण्यावर अधिक लक्ष हे देत आहेत. आणि अधिक लक्ष देत असतानाच इस्रायलच्या नव्या पिढीची त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिरगणती सुरुवात होईल. आणि अशावेळी जमिनीचे वाटप कसे करावे हे त्यांना सांगितलं आहे. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या दुसऱ्या शिरगणतीमध्ये आहे ते म्हणजे जमिनीचा वाटप कशा प्रकारे करायचा, त्याची माहिती योग्य प्रकारे त्या ठिकाणी दिलेली आहे.
पूर्वतयारीच्या अंतिम सूचनेमध्ये त्यांना एक महत्त्वाची आज्ञा दिली होती की प्रत्येक वंशाच्या वाट्याला आलेली जमीन कायम त्या वंशाकडे राहिली पाहिजे. म्हणजे ज्यांच्या वाट्याला जेवढी जमीन येईल ती जमीन त्याने त्या वंशाकडेच ठेवायची आहे. त्याच्या ताब्यातून कधीच दुसऱ्याकडे त्यांनी जाऊ नये याबद्दल त्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि इस्रायलीने अविश्वास ठेवला नाही तरीही देव आपल्या कराराच्या उद्देशाने तो विश्वासू राहील. आणि म्हणून या ठिकाणी ही शिरगणती करण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की दुसरी शिरगणती मोशे का करत आहे. अत्यंत महत्त्वाची 3 कारणं या ठिकाणी आहेत. आणि 3 कारणामध्ये असं सांगितलं जातं की मोशे पहिल्या शिरगणतीप्रमाणे ही दुसरी शिरगणती करतो कारण ते आवश्यक होतं. 26व्या अध्यायामध्ये आपण बघणार की इस्रायल त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणना झाली पाहिजे. 40 वर्षामध्ये इस्रायल लोकांच्या एकूण संख्येमध्ये कदाचित थोडीशी घट झाली असेल किंवा कदाचित थोडीशी वाढ झाली असेल. आणि म्हणून काही वंशाची संख्या वाढली आहे, काहींची घटलेली आहे. पहिलं कारण काय आहे शिरगणती करण्याचं की एकंदर लोकसंख्येमध्ये घट झाली. पहिलं कारण सांगत आहे की हे लोक आता जेव्हा त्या प्रॉमिस लँडमध्ये जेव्हा ते पाऊल टाकण्याचं नकार देतात तेव्हा ते लोक रानामध्ये भटकत आहेत. आपण बघितलं आहे 40 वर्ष ते रानामध्ये भटकत आहेत. आणि अशावेळी हे रानामध्ये मरण पावलेले लोक जे होती ह्या लोकांना आशीर्वाद न मिळाल्याचं कदाचित ते घोतक असेल. म्हणजे देवाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या संख्येमध्ये कुठेतरी घट झालेली आहे. आणि हे सर्व जे लोक आहेत हे बंडखोरीने मरण पावले. पहिलं कारण. दुसरं कारण संख्येमध्ये वाढ होणे हे देवाचा आशीर्वाद असल्याचं घोतक आहे. आता काही ही 40 वर्षांच्या या प्रवासामध्ये अनेक संख्या कदाचित वाढलेली आहे लोकांची. आणि म्हणून या काळात इस्रायलने दिवस मोजण्यापलीकडे दुसरं काही केलं नाही. या 40 वर्षामध्ये त्यांनी फक्त ते वर्ष मोजत राहिलेले होतं असं देखील काही अभ्यासक सांगत आहेत. आणि म्हणून ही 40 वर्ष जणू काही त्यांची वाया गेली. दुसरं कारण. आणि शेवटी तिसरं कारण सांगितलं जातं की पहिल्या पिढीतील एकही माणूस मागे उरला नाही, फक्त 2 माणसं सोडली तर. आणि म्हणून पहिल्या पिढीतील एकही माणूस उरला नाही म्हणजे इवन मोशेला देखील ते भाग्य मिळणार नाही. आणि म्हणून ही जी 2 माणसं जी त्या 12 जणाच्या वंशामधून जे 2 आहेत ह्यांना जे भाग्य मिळालं ह्यांची शिरगणती करणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी हे जे महत्त्वाचे 3 कारणं आहेत शिरगणती पुन्हा करण्यामागे ही महत्त्वाची 3 कारणं या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट या अध्याय 26 3ऱ्या टप्प्यामध्ये की लेवी लोकांची गणना झाली. अध्याय 26मध्ये आपण 57 पासून तर 62मध्ये बघतो की पहिल्या जनगणमध्ये लेवी लोकांची गणती झालेली आहे. त्यांनी सैन्यात नव्हे तर याजक म्हणून सेवा करायची आहेत. बायबलमध्ये सांगितलं आहे की लेवी वंश हा एक याजक वंश म्हणून बायबलमध्ये प्रसिद्ध आहे. आणि म्हणून ही शिकवणूक आहे लेवी वंशातील जास्तीत जास्त लोकांनी याजकाचं काम करावं. आणि या संदर्भामध्ये इथे काय सांगितलं आहे की या प्रसंगी मुख्य जमीन वाटपापासून त्यांना वगळलं होतं. आपण अगोदर ऐकलं की त्यांना जमिनीचं वाटप केलं होतं. त्यांच्या नावाला जेवढी जमीन आली होती ती त्यांना देण्यात आलेली होती. मात्र यापासून लेवी वंशातील लोकांना बाजूला ठेवण्यात आलेलं होतं. आता याचं कारण काय असेल का लेवी वंशातील लोकांना जमिनीचा अधिकार दिला नाही. तर अर्थात याचं कारण अत्यंत महत्त्वाचं आणि सोपं कारण ते म्हणजे जर या लेवी वंशातील लोकांना देखील जमीन मिळाली असती तर यांचं लक्ष हे सेवेपेक्षा त्यांच्या मिनिस्ट्रीपेक्षा त्यांच्या कार्यापेक्षा त्यांचं लक्ष हे जमिनीवरती गेलं असतं. आणि म्हणून तिमोथीचं दुसरं जे पुस्तक आहे दुसऱ्या पुस्तकामध्ये अध्याय 2 वचन 4 बघा काय सांगत आहे की देवाच्या सेवकांनी जगाच्या कारभारामध्ये गुंतून पडू नये. त्यांनी सर्वस्वी देवाच्या सेवेकडे लक्ष द्यायचं.
आणि शेवटी तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मोशेचा वारस, की मोशेच्या जागेवरती येणारा नवीन जो नेता आहे त्याची निवड मोशे करत आहे. आणि याचा जो संदर्भ आहे अध्याय 27मध्ये आपण बघत आहोत. मोशे लवकरच नबो पर्वतावर चढून जाणार होता आणि या नबो पर्वतावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं मरण आहे हे मोशेला ठाऊक आहे. आणि म्हणून त्याच्या जागेवरती इस्रायलसाठी कोणीतरी नेतृत्व करण्यासाठी नवा नेता घोषित करणं गरजेचं आहे. बघा, मोशेचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे की मी मेल्यानंतर माझ्या या जागेवरती इस्रायल लोकांना सन्मार्गावरती आणण्यासाठी, इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी कोणी नेता असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी यहोशवा जे पंचग्रंथाचं 6वं पंचग्रंथानंतर जे पुस्तक येणार आहे, अनुवाद पुस्तकानंतर जे पुस्तक येईल ते यहोशवा पुस्तक आहे. जो नेता हा इस्रायलचा नवा नेता असणार आहे. आणि म्हणून मोशेला आपली शेवटची कार्य करायची होती. त्याला यहोशवाची नेमणूक करायची होती. मिधानी लोकांना सूट घेणे व देवाचे नियमशास्त्र लोकांना पुन्हा सांगणे. त्याचप्रमाणे मोशे देवाचा थोर सेवक होता, देवाच्या घराण्यात सर्वात विश्वासू होता. आणि अशा प्रकारे त्यांनी कनान देशात प्रवेश करता आला नाही. जरी त्याला स्वतःला कनान देशामध्ये प्रवेश करता आला नाही तरीसुद्धा त्याने इस्रायल लोकांना जी वचनभूमी परमेश्वर देव देणार होता ते तिथपर्यंत आणण्याची जबाबदारी ही मोशेने पूर्ण केलेली आहे. आणि अशा प्रकारे मोशे यहोशवाला नवीन नेता म्हणून निवडतो, त्याच्यावरती त्याला जबाबदारी देतो. आणि जबाबदारी दिल्यानंतर ह्या ठिकाणी मोशेचा ह्या ठिकाणी अंत होतो. आणि अशा प्रकारे हे जे 4थं पुस्तक आहे हे 4थं पुस्तक या ठिकाणी आपण समाप्त करीत आहोत.